नवापूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार उघड, व्यापारी संकुलाचा भाग कोसळला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वर्गीय माणिकराव गावीत व्यापारी संकुलाचा वरील भाग आणि जिना आज अचानक कोसळल्याने नवापूर शहर हादरले। या धक्कादायक घटनेत तन्वीर मास्टर आणि सुभाष गायकवाड हे 2 नागरिक थोडक्यात बचावले, सुदैवाने जीवितहानी टळली। मात्र हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम असल्याचा संताप व्यक्त होत आहे। अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत असलेल्या या संकुलाकडे नगर परिषदेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। पावसाळ्यात छताचे तुकडे कोसळणे, भेगा पडणे, जिन्यांची अवस्था बिकट होणे या सर्व तक्रारी वारंवार करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत होते। अखेर इमारतीचा भाग कोसळून प्रशासनाच्या निष्क्रियतेचे बिंग फुटले। मोठा अनर्थ घडला असता तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। जीव धोक्यात घालून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? आता तरी नगर परिषदेने ढिलाई सोडून तात्काळ दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या भोंगळ कारभारावर तातडीने कारवाई होणार का, की आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार, असा जळजळीत प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। आपल्या नवापूर शहरातील माणिकराव शॉपिंग यांच्या नावाचे जे संकुल उभारले गेलेले आहे रंगून हॉटेलच्या वरती, त्याचे जे स्लॅब आहे ते जीर्ण अवस्थेत आलेलं आहे। आता मला अर्जंट फोन आला म्हणून मी वरती होतो, थोडा आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर मी फोनवरती काही गोष्टी करत होतो आणि मला पाहिल्यानंतर माझा मित्र इथे येऊन उभं राहिले। आम्ही दोघं जण इथे उभे होतो आणि अचानक तिथून एक वरून ते जीर्ण झालेलं स्लॅब जे वारंवार पडत आहे, पण असं काय माहिती का आता आपण इथे उभे आहेत ना अचानक पडून जाणार, पण ते पडलं आणि जरामध्ये मी वाचलो आणि थोडक्यात मी आणि माझा मित्र सुभाष म्हणून आहे, आम्ही दोघं जण वाचलो आणि भगवंताची कृपा झाली। यासाठी आम्ही भगवंताचे आभार मानतो। तरी